नमस्कार, मी ग्रीष्मा विस्पुते. सध्याच स्पृहा जोशी हिच्या युट्यूब चॅनेलवर मी एक कविता ऐकली. त्यानंतर इंस्टाग्रामवर, युट्यूबवर मी अनेक कविता ऐकल्या आणि वाचल्या. त्यातली मला भावलेली एक कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. सादर करण्याच्या आधी ह्या कवितेबद्दल एक छोटस बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगते. जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब पद्धती ही हळूहळू लोप पावत चालली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोक एकटं राहायला पसंती देत आहेत, न्यूक्लिअर फॅमिली प्रेफर करतायत. पण आमचे वडील आम्हाला नेहमी सांगायचे की आम्ही 16 लोकांच्या कुटुंबात वाढलो आणि तुम्ही इथे 2-3 भावंड इतकी भांडणं करतात. पण आम्हाला नेहमी अप्रूप वाटायचं की आम्ही 2-3 भावंड लहानपणी इतकी भांडणं करतो तर त्या 16 लोकांच्या कुटुंबामध्ये काय होत असेल. पण ते आम्हाला नेहमी सांगायचे, एखादी बाई आजारी पडली ना तरी घरातलं काम काही थांबायचं नाही, सगळ्या बायका मिळून ते काम पूर्ण करून न्यायच्या. एखादा माणूस जर कमवत नसेल किंवा उशिरा कमवायला लागला तरी काही अडायचं नाही, सगळं होऊन जायचं. लहान मुलं कशी मोठी व्हायची कळायचं सुद्धा नाही. एकाच घरात गुण्यागोविंदाने एकत्र राहायची. हा, थोडेफार वाद व्हायचे सुद्धा, ते सगळ्याच ठिकाणी होतात. पण तरी सुद्धा एकाचं अडलं नडलं तरी दुसरा सांभाळून घ्यायचा. असं मिळून मिसळून राहणारं असं एकत्र कुटुंब पद्धतीचं उदाहरण आम्हाला त्यांनी नेहमी शिकवलं, सांगितलं. तर त्याबद्दलच ही एक कविता आहे. तर म्हणून मला ही इतकी भावली आहे तर ती मी तुमच्या समोर सादर करते. तर चला ऐकूया. कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी. ऊन ऊन खिचडी साजूकस तूप, वेगळं राहायचं भारीच सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, एक नाही दोन नाही माणसं 12. घर कसलं मेलं ते बाजारच सारा. सासूबाई मामंजी नंदान दीर, जावेच्या पोराची सदा पिरपिर. पावणे रावणे सण निवार, रांधा वाडा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक. वेगळं राहायचं भारीच सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासूच आणि एवढासा जीव वाटला तरी तो विंचूच. चिमुकली ननंदबाई चुगलीत हलकी, बितभर लाकडाला हातभर झिलपी. बाबांची माया काय मामंजींना येते, पाणी तापवलं तर काय साय धरते. बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप, बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप. वेगळं राहायचं भारीच सुख. दोघांचा संसार म्हणजे दिवाळी दसरा, दोघांचा संसार म्हणजे दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनीच राहायचं, छान छान लायचं, गुलुगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी. दोघांचा असा तरी स्वयंपाक तरी काय, दोघांचा असा स्वयंपाक तरी काय. पापड मेटकूट आणि दह्यावरची साय, त्यावर लोणकडं साजूक तूप. वेगळं राहायचं भारीच सुख. आता हितपर्यंत झालेलं आहे. आता तिने अबोला धरलाय की मला वेगळं राहायचंय. रडले पडले अन अबोला धरला, रडले पडले अन अबोला धरला. तेव्हा कुठे जाऊन वेगळा संसार मांडला. पण मला ह्यांचं काही कळतच नाही. महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, गोडभर पाणी द्यायला पण बायकोच हवी. बाळ रडलं तरी ते खपायचं नाही, मिनिटभर कसं तरी त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायला मीच, बाळ रडलं तर मीच, भांडी घासायची मीच आणि ह्यांची मर्जी राखायची सुद्धा मीच. आता तिला हळूहळू कळायला लागलंय, जीवाच्या पलीकडे काम झालंय खूप. वेगळं राहायचं कळायला लागलंय सुख. आता तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आहेत. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक तरी निदान करीत होत्या. मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजार हाट करायला भाऊजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची. ननंद बिचारी पूर्ण निस्तरायची. आता काय कुठल्या हौशीन निवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी, संपलंय तूप आणि वेगळं व्हायचं कळायला लागलंय सुख. तर अशी ही कविता आहे. माझ्या वडिलांनी जे काही आम्हाला सांगितलं ते अगदी उत्तर सगळं ह्या कवितेत आहे आणि खूप छान लिहिलंय लेखकाने. मी त्यांचं नाव सुद्धा खाली मेन्शन करणार आहे, ज्यांनी शब्दांकन केलेलं आहे या कवितेचं. तर ही अशी कविता होती. तर जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. अजून कुठल्या नवीन कविता किंवा नवीन पुस्तकं याच्याबद्दल मी व्हिडिओज घेऊन यायला पाहिजे ह्याबद्दल मला नक्की सजेस्ट करा कॉमेंट बॉक्समध्ये. हा व्हिडिओ शेअर करा
आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका @grishma_. थँक्यू सो मच.